तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल यज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यास्यसि पाण्डव द्रक्ष येन भूतान्यशेषेण द्रक्षस्यात्मन्यथो मयि. भगवान सिद्धेश्वराच्या सिंहकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 35व्या श्लोकाचा आपण विचार करतो. विषय आहे ब्रह्मतत्व. यज्ञात्वा न पुनर्मोह. ज्याला जाणलं असताना पुन्हा मोह राहत नाही. जोपर्यंत परमात्म्याला जाणलं जात नाही तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी मोह आहे, ममत्व आहे, तादात्म्य आहे, माया आहे. यज्ञात्वा मग ज्याला जाणलं असताना न पुनर्मोह, पुन्हा मोह, तादात्म्य, ममत्व, माया ही गुंतवत नाही माणसं. का गुंतवत नाही? तर त्या परमात्म्याला जाणल्यानंतर या सगळ्यांचं स्वरूप कळतं आपल्याला. मायेचं काय स्वरूप आहे, मोहाचं काय स्वरूप आहे, ममत्व कशाला म्हणतात, तादात्म्य कशाला, हे सगळ्यांचं स्वरूप कळतं आपल्याला. केव्हा? यज्ञात्वा, जाणल्यानंतर. कुणाला जाणल्यानंतर? आपलं स्वरूप जाणल्यानंतर. आपलं स्वरूप काय आहे? मितो स्वये परब्रह्म, मितो स्वये आत्माराम. आपलं स्वरूप आहे परब्रह्म, आत्मा. हे जोपर्यंत आपल्याला यथार्थ कळत नाही तोपर्यंत हे सगळे आपल्याला सोडत नाहीत. मोह असेल, ममत्व असेल, तादात्म्य असेल, असं वास्तविक पाहता सब पैसे केरे भाई, असं आपलं कोणीच नाही. जव चाले बरवा धंदा तो बहीण म्हणे दादा. हे सगळे जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंतही काळीचे नाही कोणी. मोह, मनुष्य मोहात गुंतले जातो. 2 बहीण भावंड होते.
बहीण तिच्या घरी होती, भाऊ आपल्या घरी. पुढे काय झालं, त्या भावाला दारिद्र्य प्राप्त झालं. इतकं दारिद्र्य प्राप्त झालं की त्याला जेवायला मिळेना, गावात कोणी देणं उष्ण उदार. शेवटी त्याने ठरवलं आपण देशावर जाऊ. आवरलं सगळं, त्याने निघाले. पण रस्त्यामध्ये बहिणीचं गाव होतं. बहीण श्रीमंत, मंडळी म्हटली त्याचे आपण ताईला भेटून जाऊ. दिवस असे आहेत, आपण कधी येतो कधी नाही. तो म्हटलं नाही, तिचं दारात जायचं नाही, ती श्रीमंत माणसं आहे. अहो तुमची बहीण आहे सख्खी जन्म दिलेली, जन्म एकमेकाच्या पाठीवर आला, असं नका म्हटलं. तो म्हटलं जायचं नाही. अहो ते म्हणले असं कसं, जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे. टच घेतला, भेटून जाऊया. तुझी इच्छाच आहे तर जाऊन का काय. तिनं वरतून पाहिले जोडी येते. गड्याला सांगितलंय ते बघ जोग येत आहेत, त्यांना गाईच्या गोठ्यात जागा द्यायची. गाईचे गोठे. म्हटलं बरं. मग तो गेला सांबरा, राम राम मामा, राम राम मामा, राम राम मामा. ते म्हणले राम राम, कोणीकडे चालले काय. काही नाही म्हणले, चाललो आम्ही देशावर. तुम्ही सामोरं आलो, तुम्हाला चांगली गोष्ट आहे. वाड्यात नेल्यावर सांगितलं तुम्हाला इथं उतरायला सांगितलं गाईच्या गोठ्यात. त्याने बायकोकडे बघितलंच नाही. तुला म्हटलं तर ऐकलंच नाही तू. आणि मग काही शिळ्या पाकळ्या भाकरी होत्या, चटणी होती, ठेसा, लोणचं दिलं पाठवून खाली, शिळ्या भाकरी. ते म्हटले बघितलंस का तू ऐकत नाही, हट्ट नव्हता. तुला म्हटलं होतं आपण, आपली अवस्था अशी आहे, पण जायचं ना त्यांच्या दारात. बहीण असं ना तर कोणी असं. जन हे सुखाचे दिला घेत घ्यायचे, कोण आहे कोणाचं. रात्र काढली तर भाकरी गाईला चालले तरी खाल्ल्या ना शिळ्या. पहाटेच उठून धो, कशाचं चहा, कशाचं पाणी, कशाचं स्नान, कशाचं काय. गेले निघून. देशावर गेल्यानंतर बरेच वर्ष तिकडे राहिलेत. भाग्य उदयाला आलं की मग साधल्या जात. भाग्याचे भडसे, उद्यमाचे मिसे, संपत्ती जात अपैसे घर दिले. माऊली म्हणतात भाग्याचे भडसे. जात गप बसायचीच नाही. उद्यमाचे निमिषे, संपत्ती जात अपैसे घरली.
निमित्त आहे उद्योगाचं की भाग्य उदय आले की प्राप्ती होते. खूप कमवलं त्याने, खूप कमवलं. त्याला दागिने, बायकोला दागिने, कपडे लागते, भरपूर झालं. म्हटलं आता आयुष्यभर द्यायचं राहतं म्हणजे आले त्याचे कपडे, बाईचे कपडे, दागिने घाल म्हणलं. कळलं आपण ताईकडं. आता ताईकडं कमी फजिती झाली का आपण? नाही, आता तर मुद्दाम द्यायचं. आता मुद्दाम द्यायचं. आता माझा हट्ट आहे. तिने माडीवरून लांबूनच पाहिलं. दादा आले. गाड्याला पाठवलं. झाले मामा आले, त्यांना घेऊन लांबूनच तिथं झळझळीचं सोनं सळा. आणि वरती एअर कंडिशन मध्ये जागा दिल्या. गेला तो. राम राम मामा, राम 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 राम. मला बाईनं सामोरा पाठवले. वा वा, चांगली गोष्ट. आम्ही पण भेटून जाणारच होतो. नेलं त्यांना वाड्यामध्ये. ते चांगले गाईचे गोठे असतील. हा मामा इथं नाही येतो मला. वरती एअर कंडिशन रूम. वर झालं गेली त्याला. काय गाड्या, खाटण सगळं. पंचपक्वान्नाचं जेवण केलं. पण त्याने अगोदरच बायकोला सांगून ठेवलं होतं, मी करील तसं करतो. मी जसं करील तसं तू कर म्हणजे बरं. मग काय रांगोळ्या काढल्या, पाटण थाटण, समयान, अगरबत्त्यान, पंचपक्वान्नाचा बेत. पाणी फिरवलं. पाणी फिरवणं म्हणजे देवाला अर्पण करणं. मग पहिला जिलबीचा तुकडा घेतला, अंगठीला लावला. दुसरा घेतला, लॉकेटला लावला. प्रत्येक पक्वान्य घ्यायचं आणि त्या दागिन्याला लावायचं. ती बाई आता सांगितलं होतं, मी सांगेल तर करेल तसं. मग तिनं ते प्रत्येक पदार्थ घ्यायचा आणि त्या दागिन्याला लावायचं. ती म्हटली काय प्रकार आहे हा? बहीण, दादा हे तुमच्याकरता जेवण आहे, तुम्ही दागिन्याला काय लावता? ते म्हणला, ताई ज्याच्या करता हे आहे थाट, अगोदर त्याला नैवेद्य दाखवतो. आम्ही तर जेवणारच आहे, पण हे तू कशा करता केलं हे सगळं आम्हाला तुला माहित नाही का? जाताना आम्हाला कुठं जागा दिली 2-4 वर्षापूर्वी गाईच्या गोठ्यात. ना पाणी, ना जेवायला, ना काही. मग आता एवढा थाट तू कशामुळे केलास? आमच्या करता नाही केलास. आमच्या करता गाईचा गोठा, शिळ्या भाकरी, मिरच्याचा ठेचा, हे सगळं ऐश्वर्यामुळे तू केलंस. मला सांगायचं काय, चवच आले बरवा धंदा, तव बहीण म्हणे दादा. जोपर्यंत आपली चालती आहे, चालतात बाहेर तर बोलतात आया बाया असं म्हणतात. कशाचा मोह, कशाची माया, पण जीवाला कळत नाही. लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या ठिकाणी यज्ञात्मान पुनर्मोह. हा जो जीव या विकारामध्ये अडकल्या जातो, आपलं कोणी नाही, आपण कोणाची नाही.
आईबाप आईबाप सुद्धा नाही. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. आईबाप नाही. ज्यांना जन्म दिला आपण ते पोरं सुद्धा नाही. पोरं त्यांच्या बायकाचे, तुमचे नाही. कळलं का? नवरा बायको ते सुद्धा एकमेकाचे नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. जोपर्यंत शरीर माध्यम खरु धर्म साधनम, शरीर चांगलं आहे तोपर्यंत हे एकमेकावर प्रेम करतात. बाईल म्हणे खर, जी पुढं अगदी लवत होती, आरती पंचारती करत होती, ती नवस करते. बाईल म्हणे खर, मरता तरी बर, नाशियले घर थुंकू थुंकू. म्हातारपणी थेटे पडशाने खोकला, हात कपाळाला लावणी बैस. बायको नवस करते देवाला, बाया याचं कुठं दप्तर हरवलं कुणाच ठेव, त्याला कसा देव नाही ना. कळलं का तुम्हाला? इथले कोण नाही तसं. पण एक उदाहरण सांगितलं तुम्हाला, आलं लक्षामध्ये? यज्ञात्वा न पुनर्मोह. मनुष्य मोहामध्ये, मायेमध्ये, तादात्म्यामध्ये, ममत्वामध्ये गुंतल्या जात. कोणी नाही. येताना कोणी बरोबर नाही, जाताना कोणी येणार. हे सगळे कामापुरते. आपण कष्ट करतो, देतो, घेतो तोपर्यंत गोड. हे सगळं बंद झालं की मग कुत्र्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही. म्हणून भगवान सांगतात यज्ञात्वा पुनर्मोह एवं यास्यसि पांडव. जोपर्यंत आपल्या स्वरूपाला जाणलं जात नाही, म्हणजे जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत मनुष्य या विकारामध्ये गुंतल्या तोपर्यंत. ज्ञान झालं की यांचं स्वरूप कळतं माणसाला. माया कशाला म्हणतात, मोह कशाला म्हणतात, तादात्म्य कशाला म्हणतात, ममत्व कशाला म्हणतात, वगैरे वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्ञान झाल्यावर हे कळतं. न पुनर्मोह. मग मनुष्य कधीही मोहात अडकल्या जात. म्हणून कळावं, कळण्याकरता साधू संतांनी प्रयत्न केले की जीवाला कळावं आणि जीवाने कुठं गुंतू नये, भगवंतामध्ये गुंतत राहा. म्हणजे तोच तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून. एक परमात्म्या व्यतिरिक्त आपल्याला कोणीच सोडवणार नाही. म्हणून एवं यास्यसि पांडव. पण लक्षात ठेव की हे जाणल्याशिवाय, ज्या ज्ञानाने सर्व हे प्राणी मात्र आपल्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी, तुझ्या ठिकाणी अभेदाने जाणल्या जातात. तोपर्यंत अभेदाने जाणण्यापर्यंत मनुष्य या विकारात गुंतल्या जातो.
आणि ज्ञान झालं की त्याला अभेद ज्ञान होतं. सर्वभूती पाहे एक वासु येन भूतान्य शेषेण द्रक्षस्यात्मन्यतो मयी. या ज्ञानाच्या द्वारा जिकडे पाहावे तिकडे बाई, हरी वाचुनी तुझे नाही. मग त्या ज्ञानाच्या द्वारा त्याला कळतं जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जिकडे पाहावं तिकडे परमात्मा आहे लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं भगवंताने, अर्जुना ज्ञान करून घे आणि ज्ञानाच्या द्वारा मला जाणून घे. मला जाणलं किंवा सुख दुःख संपलं, जन्ममरण संपलं, मोह माया विकार समाप्त होतात. पण मनुष्य इतका गुंतून राहतो या प्रपंचामध्ये, शेवटी काही नाही. बाबा देवले पतार पालत, शेवटी काहीच नाही. किती कमवलं म्हणजे आपल्या बरोबर येतं, कोणी आपल्या बरोबर येतं. किती जीव लावा, काय दुनिया करा. तुका म्हणे याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. कोटी घरी जेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. काशा तांब्याची 1 कोटी रोहावशे नव्हते, बंगले होते. आणि 7 कोटी सोन्याचे बंगले होते. ज्याचे सोन्याचे बंगले आहेत म्हणजे सोनेरी कलर दिलेले नाही, प्युअर सोन्याचे बंगले ज्याचे आहेत, त्याचा संसार अल्युमिनियमचा असेल का प्लॅस्टिकचा. आणि इकडचे दरिद्री जे आहेत ना, ते मांडणीला भांडे ठेवतात आणि ते फायबरचे ते प्लॅस्टिकचे भांडे वापरतात दरिद्री, जाऊन त्यांना बरोबर न्यायचे बरोबर बांधून. असले मूर्ख लोक असतात. अल्युमिनियमचे, फायबरचे, प्लॅस्टिकचे अजिबात वापरायचे नाही. त्याच्यामुळे रोग वाढतात, रोग होतात. पण हे काही कळत नाही. दाखवायला लोकांना मांडणीला वाढ, आणि ती मांडणी पण दाराच्या समोर येता जाता लोकांना दिसली पाहिजे. मी का सांगतोय लक्षात ठेवा की त्याचे 7 कोटी सोन्याचे बंगले होते. 80,000 बायका होत्या. त्या उगं डांबरी मेन कापी नव्हत्या. A1 कसे होते पोरं म्हणाल तर 1,00,000. नातू 1,25,00,000. सत्ता गल्लीतली, नगराध्यक्ष. सत्ता त्रैलोक्याची होती. 33 कोटी देव बंधनात होते. 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. सिंहासनावर चढून जाय. संपत्तीला कमीच नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली. आपलं काय काय येईल कोणाच ठाऊक बरोबर, आणि कोण कोण येईल कोणाच ठाऊक. तरी माणसं गुंततातच. म्हणून भगवान यज्ञात्वा, याच्याकरता श्रवण करावं, वाचन करावं, सत्संग करावा, शास्त्रसंग करावा. म्हणजे आपल्याला काहीतरी थोडंफार सोड मोकळ होते. आपण कळतं, आपण काहीतरी बोटचिपे होतो आणि जरा आपल्या स्वार्थाचा विचार करतो. नाही तर करतच नाही. मंदिरात आलं तरी मोबाईलच पाहतात माणसं, देवाला नाही पाहत. का देवाला पाहतात? नाही, मोबाईल. मी तुम्हाला सांगितलं, पिंडीवर डोकं, मोबाईल हॅलो, डोकं
इतके दळिंद्री लोक निघाले अलीकडच्या दळिंद्री. काही व्यवहार कळतच नाही माणसाला. आपण आलो कुठं मंदिरात आले की मोबाईल घरी घेऊन यायचं म्हणजे देवाकडे वृत्ती आहे ना आपल्याला, नाही तर फुकट येणं जाणार. काय मी काय सांगतो हे कळतं केव्हा? यज्ञात्वा न पुनर्मोह. हे जाणल्यानंतर कळतं, हे ज्ञान झाल्यानंतर कळतं आणि मनुष्य विकारातून मुक्त. माऊली म्हणतात जयाचे वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे, निशंक होय. जयाचे वाक्य उजिवडे, ज्यांचा उपदेश कोणाचाही नाही लक्षात, कोणी उपदेश करायला रिकामं नाही. केलं तरी सगळे संसारातली माणसं, जगातली माणसं आपल्या स्वार्थाकरता उपदेश करत असतात. आपल्या उद्धाराकरता कोणाला ते कळतच नाही. त्यांचा उद्धार होण्यात आपलं कोण करणार आहे? मग जयाचे वाक्य उजिवडे, जहाले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे, निशंक होय. मग ज्या संतांच्या उपदेश रूपी प्रकाशाने, हे कुठेही कळत नाही, कुठेही मिळत नाही. लक्षात ठेवा, कुठल्या शहरामध्ये, कुठल्या गल्लीमध्ये, कुठल्या दुकानामध्ये हे कुठेही मिळत नाही. हे फक्त संताकडे मिळतं. आणि फक्त संतानाच येतो हिताचा कळवळा, हाती पडती म्हणून काळा. आपली कळकळ जर कोणाला असेल तर फक्त संतांना आहे. सगळ्या जगाची बुडते हे जन, न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. कोणाला कोणाचं काय पडले, कशात घेणं पडले, पण सर्व संत जगा करता, जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती. बाहेर जा, बाहेर जा, बोलणारे बाहेर जा. कळलं का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जा. जगत कल्याणाकरता संत अवतीर्ण होत. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ. तेव्हा जयाचे वाक्य उजिवडे, ज्यांच्या उपदेशरूपी प्रकाशाने जाहले चित्त निधडे, ज्यांच्या ज्ञानप्रकाशाने योग्यतेला प्राप्त झालेलं चित्त. संतांच्या उपदेशाशिवाय आपल्या मनात म्हणा, अंतःकरणात म्हणा, चित्तात म्हणा प्रकाश पडत नाही. आपल्याला कळतही नाही. त्याच्याकरता संत महात्मे आहेत, जगाला कळून देण्याकरता त्यांचे अवतार आहेत. म्हणून म्हटलं की ज्यांच्या उपदेश रूपी किंवा ज्ञानाच्या प्रकाशाने हे ब्रह्माच्या योग्यतेला प्राप्त झालेलं चित्त स्वच्छ झालेलं, पवित्र झालेलं चित्त ब्रह्माचे निपाडे निशंक होय. ते अगदी परमात्म्याप्रमाणे निर्भयत्वाला प्राप्त होत, निशंक होतं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं भय राहत
भय राहत नाही. लक्षात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. महाराज म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. का? देव आपल्या मागे पुढे असतो आणि सर्व संकट दुःख दूर करतो. पण आपण त्याची सेवा भक्ती केली तर हे विसरता कामा नये. ब्रह्मा तरी पाळे निशंक होय. मग जसं ब्रह्म हे निर्भय आहे तशी जीवाला निर्भयता प्राप्त होते. नव्हे जीवच राहत नाही. जीवच हा ब्रह्मस्वरूप होतो. जीव ब्रह्मैव नापरा. तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो. ते वेळी आपण पियास हिते ये आशेषे भूते. ते वेळी केव्हा? कळल्यानंतर. ते वेळी म्हणजे कळल्यावर. ते वेळी अपने पे या सहित ये आशेषे ही भूते. एकदा कळलं की कळल्यानंतर काय होतं? ये आशेषे ही भूते. माझ्या स्वरूपी या खंडिती देखशी तू. एकदा कळलं की आपण स्वतः सह सर्व जग हे ब्रह्मरूप दिसत. ब्रह्मरूपच आहे. आपणही ब्रह्मरूप आहोत. जगही परमात्मा स्वरूपच आहे. पण कळल्यावर तोपर्यंत नाही. जगदेव हरी हरिरेव जगत हरि तो जगतो नाही भिन्न बहू. जग हा परमात्माच आहे. जगन हे अवघा जनार्दन. जग नाही परमात्मा आहे. पण हे केव्हा कळतं? जे वेळी आपण पयासहिते ये आशेषही भूते. आपल्या स्वतः सह आपण तर ब्रह्मरूपच आहोत. पण आपल्या सह हे दिसणारं चित्र विचित्र विश्व हे सुद्धा सर्व देव आहे. हे केव्हा कळतं? ज्ञान झाल्यावर कळतं. आपण पयास आहे. आपण स्वतः आहे आणि जगही. आपल्या जगात आणि ब्रह्मात फरक भेद नाहीये. लक्षात ठेव. आणि मग कळल्यानंतर निश्चित तो माझ्या स्वरूपी अखंडिते देखशील. मग तू कुणीकडे जरी पाहिलंस तरी तुला काय दिसेल? मीच दिसेल. झालं. प्राणी मात्र दिसणार नाही. कारण सगळ्या ठिकाणी मी आहे. जगातला परमात्मा जर वजा केला तर काय राहिलं खाली? काहीच नाही. जगातला जर परमात्मा वजा केला तर जग शून्य. जगाला महत्व नाही. आपण बरेच लोक इथं आलो. दिसायला बरेच आहोत, असायला एकच आहे. आपल्यातलं जर परमात्मा वजा केला तर मोजायलाच कोणी राहणार नाही. कळलं का? म्हणून आपल्या स्वतः सह हे सर्व ब्रह्मरूप आहे, परमात्मा आहे. पण हे लगेच कळत नाही.
त्याच्याकरता दोष जावे लागतात, त्याच्याकरता ज्ञान व्हावं लागतं, त्याच्याकरता ती दृष्टी यावी लागते, त्याच्याकरता साधू संतांची भेट व्हावी लागते, त्यांच्याद्वारा आपलं अज्ञान जावं लागतं आणि मग ज्ञान त्यांच्याद्वारा झाल्यानंतर आपल्याला हे कळतं. लक्षात तोपर्यंत कळत नाही. ते वेळी आपण असे ते वेळी त्यावेळी म्हणजे केव्हा जाग झाल्यावर. जागे म्हणजे आम्ही काय झोपले का? झोपलेलेच. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत कसे आहेत? झोपलेले आहेत. लक्षात सगळे आंधळेच आहेत, झोपलेलेच आहेत, जागे नाही आहेत. मग कळल्यानंतर जेव्हा अज्ञान जाईल मग जागे. म्हणून संत जागे करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जागता जगदेव राखा काही भाव. संत हे जाग करतात. संत हे जागी करण्याकरताच येतात. आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे. आता जागा रे बाईनो जागा. हे जागे व्हा. चोर निजल्या नाडोनी भागा. जोपर्यंत काळ रूपी चोर आयुष्य रूपी धनाचं हरण करत नाही तोपर्यंत जागे व्हा आणि कमवा. कमवा. आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्या. संत हे जागृत देतात. अहम वागा सोहम वागा, प्रेम नगरा वारी, सावध होणे भजनी लागा. देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी. गोविंदराव गेले का? आले नाही? मग दिसल्यासारखं वाटत. भ्रम झाला काय म्हणून? हो, जागे करतात संत. अहम वागा सोहम वागा, प्रेम नगरा वारी, सावध होऊनी भजनी लागा. देव करा कैवारी. संत जागी करतात नेहमी. त्यांचं ते कार्यच आहे जगाला जाग करण्याचं. कारण जग हे झोपलेलं आहे, जग हे आंधळ आहे. एक काय तुकोबाई म्हणतात, तुका म्हणे आंधळी ती संसारी. तुका म्हणे आंधळी ती संसारी, जिही नाही हरी ओळखीला. ज्याने परमात्म्याला ओळखलं नाही, पाहणं वेगळं आणि ओळखणं वेगळं. आपण पाहतो मूर्तीला पण ओळखत नाही. ओळखत नाही. ओळखणं म्हणजे सर्व ठिकाणी आपल्याला परमात्म्याचं अनुभूती येणं, सर्व ठिकाणी ज्ञान होणं परमात्म्याबद्दल. त्याला म्हणतात ओळख. नुसतं पाहणं वेगळं, ऐकणं वेगळं, ओळखणं वेगळं. म्हणून म्हटलं या ठिकाणी ते वेळी आपण पयास येते. ही अशेषही भूते माझ्या स्वरूपी अखंडित देखशी तू. माझ्यात हे पाहशील, यांच्यात मला पाहशील. हे सगळे माझ्या ठिकाणी आहेत आणि मी यांच्या ठिकाणी आहे. यांच्या माझ्याशिवाय हे नाही आहेत. लक्षात. आपल्यात परमात्मा, आपल्यात आहे राम म्हणून आपण करतो काम. राम गेला की
अमरधाम. आपल्यात राम आहे म्हणून चालले. चालतो, बोलतो, खातो, पितो, येतो, जातो, भांडतो, शिवागाळी करतो, मगरुरी करतो. कशामुळे? राम आहे पण ओळखत नाही त्याला. आपल्यात राम आहे, रामामुळे सगळं चाललंय. चाले हे शरीर कोणाची आहे? हे रामामुळे चाललंय, पण रामाला ओळखत. सर्वा घटी राम देहादेही एक. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानम पोहणैची. सर्व ठिकाणी परमात्मा आहे हे कळलं पाहिजे. आणि हे कळण्याकरता सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सततं कुरु. हे संताच्या संगतीत कळ. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. आपली कोणीच न होती निश्चय चित्ती दृढ झाला. बैसता संताची संगती. तुकोबर आहे म्हणतात, संतांच्या संगतीत गेल्याशिवाय हे कळत नाही. सत्संगेन परम प्राप्य. संत संगतीमध्ये परम नाम परमात्म्याची प्राप्ती आणि दुस्तरम तरते चिरात. दुर्लंघ्य असणारा हा संसार. संसार कसा आहे? किती दुर्लंघ्य आहे. करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. ब्रह्मादिकाला सुद्धा या संसाराचा पार लागला. त्यांनाही याचं उल्लंघन करता आलं हो नाहीये. असा दुर्लंघ्य असणारा दुस्तरम तरते चिरात लगेच संत संगतीमध्ये या भवसागरातून तरुण जातात. महाराज म्हणतात भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. पहिलं उभा दाता कटिकर ठेवून द्या. त्याचे पायी घाला मिठे मूल न घे जग जेठे. भावा एका साठे खांदावा हे आपुल्या. हो दुस्तरम तरते चिरात. दुर्लंघ्य असणारा हा संसार. बडे बडे यात वाहून गेले, बुडून गेले. या दुर्लंघ्य संसारातून, या संसार सागरातून दुस्तरम तरते चिरात. लगेच त्यातून आपण तरुण जाऊ शकतो. तस्मात प्रयत्नेन म्हणून प्रयत्न करून सत्संगम 8 दिवसांनी एकदा सततं करू. सतत केलं तर कोणतंही होत नाही तर होत नाही. हो कोण व्यवहार का असे ना तो नियमाने केला तर त्याचं फळ मिळतं. काय असेल ते असेल. पण मुख्य मात्र केला तर आपले उद्योगधंदा आहे चालू ते मात्र काटकसरी करतात माणसं. उद्योगधंदा कारण त्यातून मिळायचं ना. काय चोट्याकरता मिळवून ठेवायचे ते काटकसरीने करतात. आणि ज्याचा फायदा आपल्याला आहे त्याचा विचार करत. म्हणून त्यांनी म्हटलंय सत्संगेन परंपरा दुस्तरम तरते चिरात. तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सततं कुरु. म्हणून सत्संग करा, नित्य करा. म्हणजे नक्कीच आपण या दुर्लंघ्य दुस्तर असणाऱ्या संसारातून
सहज तरुण जाऊ. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ओम नमः. आता हनुमान सीता सीताराम